सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सबंध देशभर राजकीय वातावरण तापलेलं आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे। अशातच नगरमधनं एक खळबळजनक प्रकार समोर आलाय। एका कुटुंबाला लंके समर्थकांकडून मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आलाय। मयूर कदम नावाच्या तरुणाने हा आरोप केलाय। मयूरने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला, तसेच पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करू असं देखील म्हटलंय। हॅलो, मी मयूर कदम। मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडीत आहे ना यांना आणायला गेलतो। तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती। एक जण गाडीला आडवा झाला, त्याला म्हटलं बाजूला सरक, दारू प्यालेला होता। त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला। बाकीचे बी 5-25 जण आले, त्यांनी बी मारलं। माझ्या आईला एवढं लागलेलं आहे इथं बघा, जवळजवळ 4-5 टाके पडलेले आहेत। डोक्यातून रक्तबंबाळ झालेली आहे, 6 टाके आहेत। बायकोवर पण हात उचललाय, माझी बहिणीवर हात उचललाय, सगळ्यांना मारलंय माझ्या। श्रीकृष्णनगर इथं आहे ना ही घटना झाली। ही कोणची दहशत आहे आम्हाला समजा ना, आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना। तर हे आता सहन करण्यासारखी गोष्ट नाहीये। बघा आता तुम्ही काय करायचं, ते अवघड खेळ झालेला आहे। माझ्या आईला लय मार लागलेला आहे। मी गुन्हा पण दाखल करणार आहे सर। शिवाजीनगरवरून आम्ही श्रीकृष्णनगरकडे चाललो होतो। चालता चालता प्रचार चालू होता, तर तिथं एक जण मोबाईलवर बोलत उभं होता, बाकी सगळे प्रचारासाठी पुढे गेलते। तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली, हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला व्हा। तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मिस्टरांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले। तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर, माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडलेलं आहे, साडी सगळं रक्तबंबाळ झाली। हा कोणता प्रचार करण्याची पद्धत, एवढंच मला सांगायचं। आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे याच्यात। सध्या निवडणुकीचं वातावरण तापले आणि अशात लंके यांच्या समर्थकांवर मारहाणीचा आरोप केला जात आहे। यामुळे यावरून आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे। दरम्यान आता निलेश लंके या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।